नमस्कार. संजीवन वेदा चॅनलवर मी अदिती तुमचं स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पोटाचे विकार या विषयावर बोललो होतो आणि त्यालाच धरून येणारा विषय म्हणजे पोटात होणारे जंत. तर सामान्यपणे आपण म्हणतो की मुलांना जर पोटात जंत वगैरे झाले असतील तर सामान्यपणे असं म्हटलं जातं की पोट दुखत असेल किंवा ठीक आहे एवढं काही सिरियसली नाही. तर त्याविषयी काय सांगाल? म्हणजे हो, बऱ्याचदा जेव्हा पेशंट माझ्याकडे येतात तेव्हा लहान मुलांना जर पोटात दुखत असेल तर पहिला प्रश्न हाच असतो की मॅडम जंत तर नाही झाले ना. बरोबर आहे, एक शंका आपल्याला पहिल्यांदा जे घ्यायचं असतं ते म्हणजे जंताचंच. 90% केसेसमध्ये जंतामुळेच पोटात दुखत असतात. पण आता हे मुलांना जंत झाले आहेत, मग आपण त्या अनुषंगाने आपण त्यांची काय काळजी घ्यायला पाहिजे, काय काय औषधं द्यायला पाहिजे. आता जंत झाल्यावर फक्त पोटदुखी दिसतं का? नाही, बऱ्याचदा पेशंट्सना हे कळतच नाही की फक्त पोटदुखी एकच कारण नाही आहे. कितीतरी वेळा मुलं जेवत नसतात. पहिलं कंप्लेंट हे पण येतं की माझी मुलं जेवत नाही आहेत किंवा त्यांना उलट्या, जुलाब ह्या सुद्धा तक्रारी असतात. काही वेळेला लहान मुलांना खूप खाज येत असते, म्हणजे अंगावर लाल लाल चट्टे उठत असतात. हे सगळे सुद्धा जंताचीच लक्षणं असतात. म्हणजे बऱ्याचदा फक्त पोटदुखी हे जंताचं लक्षण नसून जंताची ही वेगवेगळी लक्षणं सुद्धा आहेत. कारण आम्ही कसं आयुर्वेदात असं सांगतो, 2 प्रकाराचे कृमीज रोग आहेत, जे बाह्य रोग आहेत आणि एक आभ्यंतर आहे. तर बाह्य रोगामध्ये आपण बऱ्याचदा पाहिलंय की मुलींमध्ये उवा होतात. तसं आभ्यंतर कृमीमध्ये लहान मुलांना बारीक बारीक पिनवर्म म्हणतो आपण, म्हणजे असे बारीक पांढरे बाहेर येत आहेत वर्म्स असे दिसत असतात. तर ते म्हणजे जंत असतात. त्यामुळे लहान मुलं खाज येते, मोशनच्या जागेला खूप खाज येत असते त्यांना, किंवा संडासामध्ये त्यांना पडत असतात कृमी. त्यांना सांगता येत नाही कारण मुलांना समजत नसतं. बरोबर. आणि काही मुलं शरीराने सुदृढ होत नसतात, म्हणजे शरीरयष्टी त्यांची आहे तशीच बारीक राहत असतात. त्यामुळे बरेच पेरेंट्स सांगतात की भरपूर जेवतो हो हा, पण बारीकच आहेत, लागत नाही अंगाला लागत नाही. पण ही सुद्धा कारणं जंताचीच असतात. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. लहान मुलांमध्ये स्पेशली लक्ष द्यायला पाहिजे की हे सगळे कंप्लेंट्स जंताचे असू शकतात. मग जंत होऊ नये किंवा जंत न होण्यासाठी बऱ्याचदा 6-6 महिन्यांनी औषधं पण देतात. फक्त तेवढंच पुरेसं नसतं, कारण बारीक कृमी त्यांनी जात नसतात. मग आता हे जंतांमुळे कोणत्या व्याधी होण्याची शक्यता यानी निर्माण होते? म्हणजे ह्याच्यामध्ये बऱ्याचदा अपचनाचे विकार जास्त असतात. लहान मुलांना आजकाल बऱ्याच प्रमाणात कफज पदार्थ दिले जातात. उदाहरणार्थ चिप्स म्हणा, वेफर्स म्हणा, जंक फूड सगळा, म्हणजे त्याच्यामध्ये ब्रेड आला, पाव आला. आणि मुलं आजकाल खेळण्यापेक्षा जास्त बसून राहतात, टीव्ही, व्हिडिओ गेम. आणि त्यामुळे काय होतं की ह्यांना अपचनाचा प्रमाण जास्त वाढलेला असतो. आणि मुलांना पूर्वीसारखं नखं कापण्याची पण सवय नाही. त्यामुळे बऱ्याचदा कृमींची अंडी त्या नखांमध्ये शिल्लक राहतात. अरे बापरे. आणि मग काही वेळेला मुलं खेळून येतात, खेळून आल्या आल्या आईने काय तयार केलं लगेच हातात घेऊन खातात. म्हणजे आधी आपण त्यांना हात धुवायला लावायला सांगायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांना शिकवलं गेलं पाहिजे की आपण या सगळ्या गोष्टी का करायला पाहिजे. म्हणजे कित्येक वेळेला लहान मुलांना फक्त अंडीच असतात पोटात आणि ते स्टूल टेस्ट केल्याशिवाय कळत नाहीत. त्यामुळे हे त्यांचं कॅरी फॉरवर्ड होत राहतं, अंडी मल्टिप्लाय होत राहतात, मग कधीतरी जाऊन त्याचे रोगात रूपांतर होतं. त्यामुळे आपण जंत हे म्हटल्यावरती फक्त एकाच प्रकाराचे जंत होतात असेही नाही आहेत. कितीतरी प्रकार सांगितले आहेत, अगदी हुकवर्म, टेपवर्म, पिनवर्म, हे सगळे प्रकार जंताचेच आहेत. आणि ह्याला माध्यम अगदी फळ सुद्धा पूर्वी शेतात वगैरे जायचे किंवा गावामध्ये जेव्हा लोक फिरायचे, लहान मुलं फिरायचे, झाडावरनं फळ तोडला आणि तो खाल्ला. करेक्ट. कधी धुवून खायचे नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा गावातल्या मुलींना किंवा मुलांना जंत अगदी तोंडातून पण पडायचे. अरे बापरे. म्हणजे असे काही पूर्वी केसेस दिसायचे. आता त्यामध्ये खूप सुधारणा झाली आहे, पण आधी इतक्या प्रमाणात जंत व्हायचे. बापरे. म्हणजे पूर्वीच्या काळात, म्हणजे मला आठवते की माझे आजोबा किंवा आजी सांगायचे की आम्ही दर 6 महिन्यांनी एरंडाचं तेल पितो. आणि फक्त एरंडाचं तेल नाही, त्यावेळेला एक सॅन्टोमेक्स नावाची एक गोळी यायची. ती गोळी त्या एरंडाच्या तेलातनं त्यांना दिलं जायचं, कारण त्या गोळीमुळे अन्न पचन होऊन म्हणजे डायजेशनला पण मदत होते त्यांनी, आणि प्लस हे बारीक बारीक कृमी सगळे पडून जायचे आणि
एरंड तेल असल्यामुळे त्याला एक माध्यम मिळायचं की जे काय साचलेल्या आतड्यांमध्ये बाहेर पडायला. ते सगळे बाहेर पडून जायचे. बरोबर. म्हणजे बापरे. ही पद्धत आता अवलंबलीच जात नाही. नाही, एरंडेल उलट म्हटलं की आधी तोंड वाकडं होतं की अरे काय कशाला प्या. आणि एरंड तेल पिण्याची सवयच राहिली नाहीये कोणाला. नाही खरंय. पण 6 महिन्यांनी एकदा किमान एरंड तेलासोबत कोणतेही आयुर्वेदिक वैद्यांकडून सल्ला घेऊन आयुर्वेदिक औषधं नक्की घ्यायला पाहिजे प्रत्येकाने. म्हणजे मी अगदी लहान मुलं म्हणत नाही, मोठ्यांना सुद्धा होतात. बरोबर. आता बऱ्याचदा फंगल इन्फेक्शन्स जे दिसतात किंवा त्वचेवरचे जे विकार दिसतात हम्म. त्याचं मूळ कारण पण जंत असतं. बरोबर. आता फंगल म्हटल्यावरती हा एक ऑर्गॅनिझम आहे जो आपल्या शरीरात शिरतो कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातनं. हम्म. अन्नाच्या माध्यमातनं तो रक्तात शिरलाय किंवा पाण्याच्या माध्यमातनं शिरलाय. हम्म. म्हणजे या सगळ्या कारणांमुळे होणारे फंगल इन्फेक्शन्स असतात. मग त्यासाठी पहिल्या ट्रीटमेंट म्हणजे चिकित्सेचा भागच असा राहतो की तुम्ही जंताची चिकित्सा आधी सुरू करा, मग अच्छा. बाकीचे त्याच्यासोबत येतातच. बरोबर. म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात त्यानुसार साधारणपणे आपला आहार, आपलं लाईफस्टाईल, आपल्या सवयी छोट्या छोट्या असल्या तरी त्या खूप मोठा परिणाम करू शकतात. बरोबर. बरोबर. तर मग आता जर लहान मुलांमध्ये जंत होणं आपल्याला जर टाळायचं असेल किंवा ते कमी प्रमाण जर त्याचं करायचं असेल तर त्यासाठी आपण काय काळजी घ्यायची गरज आहे? सर्वप्रथम म्हणजे लहान मुलांना आधी चांगल्या सवयी लावल्या गेल्या पाहिजेत. हम्म. आता आपण बघतो की आपली मुलं तसेही मातीत जाऊन खेळत नाहीत, बरोबर. पण काही गावांमध्ये अजूनही मुलं जाऊन मातीत खेळतात. हम्म. पण मग त्यांना तुम्ही हातपाय स्वच्छ धुवायला पाहिजे. म्हणजे कोणतंही अन्न तुम्ही घेताना, उदाहरणार्थ फळं खाताना तुम्ही ते स्वच्छ धुवून घ्या. बरोबर. पाणी उकळून प्या. म्हणजे पाणी न उकळता जेव्हा घेतात तेव्हा बऱ्याचदा त्याच्यातनं पण जंत जाण्याचे माध्यम वाढतात. हम्म. आता काही नॉन व्हेजिटेरियन फूड सुद्धा आहे, अन्न हम्म. पण आहे की ज्या माध्यमातनं जंत जात असतात. कारण बर. आता आपल्याला माहिती नाही की कोणत्या पाण्यामधून काय येत जातंय. आहे, कारण आता कुठे खरंय. तयार होत आहेत, खरंय. त्यामुळे कुठल्या पाण्यामध्ये ते वाढलेले आहेत हम्म. त्या अनुषंगाने पण त्यांच्यामध्ये किती जंताचा प्रादुर्भाव आहे हे आपल्याला नाही कळत. बरोबर. आणि बाहेरचं पदार्थ आपण सगळे खातो बरोबर. हल्ली. सो आता शिळं अन्न सुद्धा, शिळ्या अन्नामध्ये सुद्धा बऱ्याचदा जंत होण्याचे प्रमाण असतात. आता उदाहरणार्थ आपण एखादी गोष्ट 1-2 दिवस 3 दिवस बाहेर ठेवलंय, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर बारीक कीड लागलेली बरोबर. असते. हो. ते म्हणजे काय असतात, जंताचेच प्रकार असतात, पण ते पोटात जर गेले तर आपल्या शरीराला त्रास देतात. आता हे कसे जंत असतात हे बऱ्याचदा आतड्यांमध्ये किंवा पोटामध्ये आढळणारे असतात. हा. पण काही वेळेला जर हे सर्क्युलेशनमध्ये सटकले तर ते कुठूनही बाहेर पडतात. म्हणजे अगदी मेंदूपर्यंत पण जातात, बापरे. अगदी डोळ्यांमध्ये पण जातात. म्हणजे मध्यंतरी माझ्या वाचनात एक केस आली होती की ठाण्यामध्ये एका डॉक्टरांनी डोळ्याच्या अगदी आयलिडच्या आतमध्ये एक जंत होता, तो बापरे. काढला होता त्यांनी. आणि तो त्यांना दिसला म्हणून, तो जर त्यांना दिसला नसता आणि इमिजिएटली त्याचं ऑपरेशन केलं गेलं. म्हणजे अतिशय निष्णात सर्जन असल्यामुळे डोळ्यांना सूज आलेली होती आणि त्यांना जंत दिसल्यामुळे त्यांनी इमिजिएट ऑपरेशन सांगितलं त्या काकांना. पण म्हणजे गेलं कसं काय? तो सर्क्युलेशन मधून गेलेला होता जंत, म्हणजे पोटातनं म्हणजे ब्लड सर्क्युलेशन मधनं गेलेला होता. म्हणजे कुठल्या तरी खाण्याच्या पदार्थांमधनं तो गेलेला होता आणि अरे बापरे. तो आतड्यांमधून सटकलेला होता. अरे बापरे. आणि मग हे असे जेव्हा वर जातात आणि मग ते कुठेही त्यांचं स्थान निर्माण करतात. आणि मग त्यामुळे होणारे असे वेगवेगळे व्याधी आहेत जे काही कॉम्प्लिकेशन सुद्धा निर्माण करतात. त्यामुळे आपण समजतो तसं सामान्यपणे जंताचे व्याधी नाही आहेत. म्हणजे बऱ्याचदा भूक न लागणं हे तर फार कॉमन सिम्पटम आहे. किंवा काही वेळेला हे जंत पोटात असल्यामुळे सगळे जंत खात असतात, त्यामुळे मुलांना अंगी लागत नाही. त्यामुळे न्यूट्रिशन अभाव असतो. म्हणजे लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा, राग येणं, हे सगळं जे आपल्याला दिसतं त्याच्या मागची ही सगळी कारणं आहेत. ही सगळं जर जंत जर घेत असतील तर मुलांना मेंदूपर्यंत काय पोहोचणार आहे. बरोबर. आणि मग अशा वेळेला काही पेरेंट्स हेही सांगतात की आमच्या मुलांची एकाग्रता किंवा कॉन्सन्ट्रेशन लेवल खूप कमी झालंय. यालाही काही वेळेला कारण जंत असतात. आणि काही वेळेला मुलं रात्री उशिरात झोपतात, त्याच्यासाठी सुद्धा जंत कारणीभूत असतात. कारण बरोबर रात्रीच्या वेळेला जेव्हा जागरूक होतात जंत तेव्हा मुलांचे कंप्लेंट चालू होतात की खाज यायला लागली. म्हणजे हे सगळे जर आपण विचार केले तर लहान मुलांना आधी सांगायला पाहिजे की आधी तुम्ही स्वच्छ राहा. बरोबर. तुमची नखं वेळेवर कापा आणि सगळ्या गोष्टी गरम खा, शक्य तेवढं ताजं घरी बनवलेलं जेवण
आणि बाहेर जे ओपनवर असतं, हम्म. स्ट्रीट फूड जे आपण म्हणतो, त्याला टाळा. आणि लहान मुलांनी तर टाळलंच पाहिजे. हो. आता मी सांगितल्यासारखं त्या वृद्धाची केस सांगितली, हम्म. तो तर लहान नव्हता ना, ऑफकोर्स ते बरोबर. काळजी घेत असतील ना. अर्थात हो मग खरंय. तरी जर त्यांना जंत इतका त्रास देऊ शकतो, तर लहान मुलाचं काय होईल काय आपण होईल सांगू काय नाही सांगता नाही शकत. येत. खरं. त्यामुळे आणि मुलांना ताप येतो हम्म. जंतामुळे. म्हणजे एक पेशंट माझ्याकडे असा आला होता की तापाचे सगळे टेस्ट करून झालेले होते आई वडिलांनी, हम्म. पण ताप काही केल्याने उतरत नव्हता. बरं. म्हणजे अगदी 102 103च्या खाली ताप येत नव्हता. आणि सगळे जे काय टेस्ट होते, अगदी डेंग्यू मलेरियापासून टायफॉइड पासून सगळे टेस्ट निगेटिव्ह आले होते. म्हणजे कोणताच अरे ताप बापरे. डिटेक्ट होत नव्हता. एक जस्ट सहज शंका आली मला, म्हणून मी त्याला जंताचं औषध दिलं. हम्म. 2 डोस जंताचं औषध गेल्याबरोबर त्याचा ताप उतरला. बापरे. म्हणजे मला तेव्हा लक्षात आलं की ती सिव्हिअरिटी किती असेल. म्हणजे जंत बऱ्याचदा असं क्षुल्लक हम्म. अशी गोष्ट आहे असं वाटतंय. हा दिलंय 6 महिन्यांनी एकदा औषध देतो आम्ही, म्हणजे बरोबर. त्याला फार इझी गोईंग घेतलाय, कॅज्युअली घेतलं जातं. कॅज्युअली घेतलं जातं. पण तसं नाहीये. आता जसं मी मगाशी सांगितलं तसं की मुलींना बऱ्याचदा त्यांच्या मैत्रिणींकडनं उवा होतात केसात, हम्म. बरोबर. शाळांमध्ये तर हे तर होतच. कॉमन आहे. तर जेव्हा मुली उवा होतात, खाज यायला लागते, मग त्यांची चिडचिड वाढते. हम्म. मग त्यासाठी प्रथम उपचार झाले पाहिजे बरोबर. उवांचे. पण मग ते उवांचे उपचार करायला काही वेळ जातो आणि त्यामुळे मग खाजवून खाजवून फोड निर्माण होतात आणि बरोबर. एक प्रकाराचं ड्रायनेस निर्माण होते स्काल्पचे. करेक्ट. आणि शेवटी ते तुमचं रक्तच शोषून घेत आहेत ना. हम्म. मग बरोबर. शेवटी मेंदूला पुरवठा होणारा रक्त तिथे जातोय ना. मग करेक्ट. कुठेतरी मुलांची चिडचिडच होते ना, इरिटेशन आणि सगळं. सगळंच होतं. बरोबर. मग तुम्ही या सगळ्या गोष्टींची वेळच्या वेळी काळजी घ्यायला पाहिजे. आता बरेच छोटे छोटे उपाय बऱ्याच लोकांना माहिती आहे. एक साधा हम्म. उपाय मी सांगेन की कडुनिंबाचं तेल लावा, हम्म. की ज्याच्यामुळे उवा लवकर निघून जातील. हा. म्हणजे रात्रभर ठेवून द्या आणि असा आठवड्यातनं एकदा उपाय करा, म्हणजे लवकरात लवकर त्याचा बरोबर. निचरा होऊ शकेल. अनेक तेल पण आणि त्यावर बाजारामध्ये उपलब्ध अवेलेबल असतातच. आहे. हा. पण तुम्ही मग स्वच्छता ठेवणं फार गरजेचं आहे. बरोबर. कित्येक काळजी मुली घेणं. केस धुतच नाहीत, 15-15 दिवस केस धुत नाही. मग हो, तो घाम बापरे. राहून राहून तिथे मग सगळा तुम्हाला कोंडा आणि सगळं हेच मग होत अभ्यंतर जातं. कृमी जे आम्ही आयुर्वेदात म्हणतो ते बरोबर. होणारच आहेत. बरोबर. मग त्याला आपण काय थांबवू शकत नाही. म्हणजे बरोबर. थोडक्यात काय, शारीरिक स्वास्थ्य महत्वाचं आहे, त्याच्याबरोबर मानसिक स्वास्थ्य पण. आणि या सगळ्या खरंय. गोष्टींमुळे शेवटी मानसिक स्वास्थ्य पण बिघडतं ना. खरंय. तेच मी आता त्याच प्रश्नाकडे येणार होते, की जसं आपण म्हणतो कुठलाही हम्म. आजार झाल्यावर आपली मानसिकता पण हलते जराशी. मनस्वास्थ्यावर पण त्याचा परिणाम होतो. आपण टेन्शनमध्ये येतो, चिडचिड होते आणि सगळ्या बरोबर. गोष्टी. तसंच मग जंत ज्या वेळेला आपल्याला होतात, त्यावेळेला आपल्या मनस्वास्थ्यावर त्याचा परिणाम कसा होतो? हो, मनस्वास्थ्यावर खूप परिणाम होतो. कारण बऱ्याचदा ही मुलं एकतर अभ्यास करत नसतात, आपल्याला कळत नसतं की हे का अभ्यास करत नाहीयेत, बरोबर. आणि आपण त्यांना ओरडत राहतो. पण खरं एक कारणं वेगळी असतात. हम्म. पण ते त्यांनाही त्याच्यामुळे कळत नसतं. घरामध्ये मानसिकता सगळी डिस्टर्ब होऊन जाते. बरोबर. म्हणजे इव्हन पेरेंट्सच्याही लक्षात कधी कधी येत नाही, कारण हे सगळे सिम्पटम्स आहे हे बऱ्याच लोकांना माहितीच नसतं. हम्म. करेक्ट. त्यामुळे कसं आहे की वारंवार तुम्ही जर आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जात असाल तर वेळच्या वेळी आयुर्वेदिक सल्ला घेऊन मध्ये मध्ये का होईना एक कोर्स सारखं तुम्ही जंताचं औषध करायला पाहिजे. हम्म. म्हणजे काय होईल, तुम्ही चुकून माकून पण बाहेरच्या अन्नातून कोणत्याही गोष्टीतनं जर तुमच्या पोटात गेलेलं असेल हम्म. तर तुम्ही त्यावर औषध निचरा होईल. निचरा होऊन जाईल. आता बरोबर. उदाहरणार्थ आंबे आले की आपण हम्म. आंबे भरपूर खातो, बरोबर. पण आयुर्वेद शास्त्रात एक गोष्ट सांगितली की पाऊस पडायला लागल्यावर आंबे खाऊ नका. त्याच्या मागची कारणं काय आहेत? कारण बरोबर. आंब्यामध्ये आपल्याला दिसत नाही असे सूक्ष्म कृमी होतात. हम्म. बऱ्याच आय थिंक असं ते पांढऱ्या रंगाचे पण काही हा काही हा अळी सारखं पण दिसतं. बरोबर, खूप दिवस त्याला जर आम्ही आंबे पिनवम असतील तर. म्हणतो. म्हणजे हा. ते जे होतात, त्यामुळे बऱ्याचदा आंब्याचा सीझन झाल्यावरती तरी आम्ही सांगतो की एकदा जंताचं औषध घेऊन टाका. म्हणजे मला आठवतंय लहानपणी माझ्या वडिलांनी तरी आम्हाला तसं करायचं की आम्हाला हा. पावसाळा आला की त्याच्या आधी एकदा जंताचं औषध घेऊन टाकायचं. बरोबर. आणि पावसाळ्यामध्ये आपल्या पोटाची अवस्था पण थोडी नाजूक होते. नाजूक असते. पचनशक्ती नाजूक होऊन बरोबर जाते. मग ते बरोबर. अजूनच त्याचा त्रास वाढू शकतो हो, म्हणजे. सर्व पालकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की मुलांचं पचन नीट होतंय का. हम्म. पचन नीट होत असेल तर कफाचे आहार कमी करावे. हम्म. त्यांना लघु अन्न म्हणजे पचायला हलके असे आहार द्या. आणि बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर मला वाटत नाही की जंत तुम्हाला फार काळ त्रास देऊ शकेल. नक्कीच.
माझी खात्री आहे की प्रेक्षकांना नक्कीच यातून भरपूर उपयोगी माहिती मिळाली असेल आणि लहान मुलांची काळजी, त्यांच्या छोट्या छोट्या सवयी, त्यांचे आहार या सगळ्याकडे आपण किती बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे ह्याचं महत्त्व पण नक्कीच आपल्याला कळलंय या माध्यमातून. खरंच थँक्यू डॉक्टरांना की एवढी छान माहिती ते आपल्यासाठी उपलब्ध करून आणतात आणि माझी खात्री आहे की तुम्हाला नक्की आजचा व्हिडिओ पण आवडला असेल. तुम्ही जर अजून संजीवन वेदाला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ लाईक करा, तुमच्या आवडत्या लोकांबरोबर शेअर करा, सगळ्यांबरोबरच करा खरं तर, कारण ही माहिती उपयुक्त आहे आणि ती सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.